तर शेतकरी मित्रांनो, आज आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्ममध्ये जी आपली सेंद्रिय हळद आहे या आणि सेंद्रिय तूर आहे, या तुरीसाठी आपण हे गांडूळ खत, इतके दिवस खूप पाऊस पडत होता, आजही पावसाचं वातावरण ढगाळ दिसायलं, त्यामुळे खूप गांडूळ खत टाकण्यासाठी विलंब झाला. हे बघू शकता गांडूळ खत. तर हे गांडूळ खत आपण या गांडूळ खतावर या फावड्याच्या सहाय्याने 2-3 दिवसापासून प्रक्रिया करत आहोत. तर हे बघू शकता, याच्यावर आपण हे जीवामृत आपण तिकडून आपली जी टाकी आहे तिकडं, त्या टाकीतून आणून हे जीवामृत या गांडूळ खतावर टाकून आपण याच्यावर घन जीवामृत करत आहोत. तर हे बघू शकता, चूनपीठ पण याच्यावर टाकलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण याची थोडी क्वालिटी वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर हे गांडूळं बघू शकता, आपण याला चाळलेलं वगैरे काही नाही, कारण आपल्या शेतात टाकायचं म्हणजे गांडुळाची संख्या वाढाव हा पण आपला विचार आहे. आणि भरपूर दिवसापासून जे पाऊस पडत होता, ते पावसामुळे आपल्याला गांडूळ खत टाकता आलं नाही. आपण फक्त पहिल्यांदा एकदा गांडूळ खत टाकलं आणि आता फक्त दुसरी वेळ होय गांडूळ खत टाकण्याची. आतापर्यंत 2दा गांडूळ खत व्हायला पाहिजे होतं, पण पावसामुळे काही शक्य झालं नाही, कारण पाऊस इतका होता की गांडूळ खत आपल्याला बेडमधून पण काढता येणे गेलं, त्याच्यामुळं विलंब झाला. तर अशा प्रकारे आपली हळद आहे. आणि आपण याच्यानंतर या हळदीवर याच्यामध्ये बायोमिक्स आणि ट्रायकोडर्मा मिक्स करून आपण हळदीला टाकणार आहोत 1-2 दिवसानंतर. तर अशा प्रकारे हे आपण मेहनत घेणं चालू आहे. नक्कीच या मेहनतीला फळ मिळेल हीच अपेक्षा आता आपण शेतकरी ठेवूनच असतो. तर आपल्या चॅनलवर कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. जय जवान जय किसान.